आज सकाळी सकाळी मस्त असा बिर्याणीचा प्लॅन केला, त्यामुळे इथे तीच तयारी करते। मनूला वॉकरमध्ये ठेवला आणि थोडेसे मुरमुरे दिले, जेणेकरून ती थोडीशी तरी बिझी राहते आणि थोड्या वेळानंतर ती माझ्याकडे बघते, नेमकं तू करते तरी काय। केसर पाण्यामध्ये भिजत घातलं कारण बिर्याणीला छान असा कलर येईल। हे जे नवीन भांडे त्याच्यामध्ये आज मी बिर्याणी बनवणार आहे। इकडे एका बाजूला कांदा तळत होते आणि मनूला किती जरी खेळणी टाकली ना तर शेवटी आई काय करते हेच तिला बघायचं असतं, म्हणून तिची ही धडपड चालू होती। एका बाजूला कांदा तळतोय, दुसऱ्या बाजूला इथे मी आप्पे बनवते, जेणेकरून ब्रेकफास्टची पण तयारी होईल। आणि त्यानंतर इथे मटन मॅरिनेशनची सगळी तयारी केली। सगळ्या गोष्टी एकत्र करून ना छान असं मटन मॅरिनेट केलं आणि त्यानंतर फ्रीजमध्ये झाकून ठेवलं, कारण अचानक प्लॅन चेंज झाला आणि सकाळची बिर्याणी संध्याकाळवर ढकलल्या गेली। आणि तोपर्यंत इथे आप्पे सुद्धा रेडी झालेत। मग सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि मनूला अंघोळ घालून झोपवण्याची तयारी केली। बऱ्याच जणांनी ना बर्थडेच्या व्लॉगमध्ये बरेचसे प्रश्न विचारले होते मनूच्या ड्रेसबद्दल आणि माझ्या साडीबद्दल आणि बाकी सगळ्या प्रोग्रामबद्दल। सो सगळे फुल व्लॉगमध्ये कव्हर केलेत, नक्की एकदा फुल व्लॉग चेक करा। दुपारच्या वेळेला ना मनूला आता टी व्हीने दाखवायचा, म्हणून तिला काहीतरी खेळणी देते आणि त्यामध्ये थोडंसं बिझी ठेवते। संध्याकाळी पप्पा घरी आले की लगेच आमचं टाटा बाय बाय चालू होतं, कारण आम्हाला बाहेर जायचं असतं। संध्याकाळी इथे बिर्याणी बनवायला घेतली, एका बाजूला मटण शिजत ठेवला आणि दुसऱ्या बाजूला इथे राईस पण बनवला आहे। मस्त अशी बिर्याणी बनवून तयार आहे। फुल व्लॉगमध्ये याची सुद्धा रेसिपी मी शेअर केली आहे आणि त्यांना ना बिर्याणी खूप जास्त आवडली। चलो बाय।